रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। विजेच्या धक्क्याने चांदई येथील शेतकऱ्यांच्या 3 म्हशी मृत्युमुखी। मागील आठवड्यापासून पूर्वमोसमी पावसाने सगळीकडे जोरदार सुरुवात केली आहे, पण अवकाळी आलेल्या या पावसाने सर्वांच्या तोंडचे घास मात्र पळवल्याचे चित्र आहे। अनेक शेतकऱ्यांचे दुबार शेतीचे नुकसान झाले आहे। वीट भट्ट्या भिजल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे। त्यातच चांदई येथील शेतकऱ्याच्या देखील संध्याकाळी चरावयास सोडलेल्या गुरांना तुटलेल्या विजेचा धक्का लागल्याने 3 म्हशींना प्राण गमवावे लागले। शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे। चांदई येथे राहणारे महेश बंडू थेर हे संध्याकाळी आपल्या गुरांना चरायला घेऊन जात होते। त्यावेळेस विजेच्या खांबावरील तार तुटल्याचे लक्षात आले नाही, पण जसे सर्व प्राणी विजेच्या धक्क्याने थरथरायला लागले तेव्हा शेतकरी महेश थेर यांच्या विद्युत तार तुटल्याचे लक्षात आले। स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व गुरांपैकी काही गुरांना वाचवण्यात त्यांना यश आले, परंतु 3 म्हशी या तारांमध्ये अडकून राहिल्याने त्यांना वाचवता आले नाही। त्या विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्या। गाभण असलेल्या या म्हशी मेल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे। झालेल्या नुकसानाचे महावितरणने भरपाई करून द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। 5:30 वाजता म्हशी सोडल्या होत्या, सराला चालल्या होत्या, तेवढ्यात वरून लाईन पडली, मृत्यू झाला। 3 म्हशी मृत्यू झाल्या आहेत, त्या 3 लाखाच्या आसपास आहेत। सरकारने याची मदत करावी।